नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। आज मी आलो आहे एका अतिशय ऐतिहासिक आणि जागृत देवस्थानाला भेट द्यायला। माझ्या मागे तुम्ही जी भव्य कमान पाहत आहात ती आपल्याला घेऊन जाते श्री चक्रेश्वर महाराज महादेव मंदिराकडे। हे मंदिर फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग माझ्यासोबत आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या पवित्र मंदिराचे दर्शन घेऊया। मित्रांनो, कमानीतून आत प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते। रोजच्या धावपळीतून मनाला शांती हवी असेल तर अशा पवित्र ठिकाणी नक्की यायला हवं। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते। पाहू शकता आपण। चला मित्रांनो, आता आपण जाऊया मंदिराच्या मुख्य दिशेने। आता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। मित्रांनो, मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतं हे भगवान शिवशंकराचं परमभक्त आणि वाहन असलेली नंदीची अतिशय सुंदर मूर्ती। महादेवाच्या दर्शनापूर्वी नंदी महाराजांचं दर्शन घेणं हे अत्यंत पवित्र या ठिकाणी मानलं जातं। नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। मित्रांनो, हे आहे चक्रेश्वर महादेवांचं अतिशय देखणं आणि पवित्र स्वयंभू शिवलिंग। असे मानतात की या शिवलिंगात 7 चक्र समाहित आहेत, म्हणूनच यांना चक्रेश्वर म्हटलं जातं। पाहू शकता आपण। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे। असं म्हटलं जातं की हे चक्रेश्वर महादेव मंदिर प्राचीन काळातील आहे। येथे 13 युगातील महान शांडिल्य ऋषींनी तपश्चर्या केली होती आणि त्यांची समाधी सुद्धा याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते। मंदिरांचे बांधकाम आणि दगडी कोरीवकाम पाहिलं की जुन्या काळातील मराठाकालीन वास्तुकलेची भव्यता या ठिकाणी आम्हाला दिसायला मिळते। इथला प्रत्येक दगड जणू काही इतिहास सांगतोय असं आम्हाला खऱ्या अर्थानं भास होतंय। पाहू शकता आपण। मित्रांनो, मुख्य मंदिराच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळते ही एक भव्य आणि पारंपरिक दगडी दीपमाळ। पूर्वीच्या काळात उत्सवाच्या वेळी या दीपमाळेवर शेकडो दिवे लावले जायचे, ज्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघायचा। आणि या दीपमाळेचा अगदी शेजारीच एक छोटंसं सुंदर मंदिर आम्हाला पाहायला मिळते, ज्यामध्ये अतिशय पवित्र अशी शिवपिंड स्थापन केलेली आहे। मित्रांनो, याच मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अजून काही छोटी आणि सुंदर मंदिर पाहायला मिळतात। यामध्ये आहे पंढरपूरचे आराध्य दैवत प्रभू विठ्ठल आणि माऊली रुक्मिणीचे मंदिर, जिथे विठुरायांचे अतिशय सारीस रूप आम्हाला पाहायला मिळते। आणि त्यांच्याच शेजारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं एक सुंदर मंदिर या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते। मग चला तर मित्रांनो, आजची ही चक्रेश्वर महाराज मंदिराची सफर तुम्हाला कशी वाटली? मला तर येथे येऊन खूप प्रसन्न आणि तृप्त वाटलं। जर तुम्ही पुणे, चाकण किंवा आसपासच्या परिसरात राहत असाल तर या ऐतिहासिक चक्रेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन ठिकाणी